हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवत आहे ऑल व्हेज पावभाजी. हो, ही साधी स्ट्रीट स्टाईल नाही आहे, पण भरपूर भाज्यांनी भरलेली, रंगीत, पौष्टिक आणि चवीला खूप भारी अशी ही आज पावभाजी मी बनवलेली आहे. आणि पावभाजी म्हटलं की बऱ्याच जणांच्या मनात एक प्रश्न येतो, पावभाजी आरोग्यासाठी चांगली आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेही सांगन की कोणत्या भाज्या घातल्यामुळे चव वाढते, रंग सुंदर येतो आणि आपल्या बॉडीला त्याचा काय फायदा होतो. आणि पावभाजीमध्ये सगळ्या भाज्या का महत्त्वाच्या आहेत हे सुद्धा मी सांगणार आहे. आणि खरी मुंबई पावभाजी ही एकाच भाजीवर नाही, तर अनेक भाज्यांच्या एकत्रित चवीवर चाललेली अशी ही डिश आहे. आणि या पावभाजीचं सिक्रेट असं आहे की आपण जितक्या जास्त भाज्या घालू तितक्या जास्त चव आपल्याला या पावभाजीतून मिळत असते आणि रंगसुद्धा अगदी नैसर्गिक येतो. त्यातील पोषणमूल्य आपलं वाढतं. आणि म्हणूनच आज मी पावभाजीमध्ये इथे वापरलेला आहे पावभाजीचा बेस म्हणजे बटाटा. बटाटा पावभाजीला एक थिकनेस देतो, स्मूथ टेक्चर देतो आणि मसाले ॲब्झॉर्ब करायला तो आपल्याला मदत करतो. बटाट्यात कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात, जे शरीराला आपल्या एक एनर्जी देतं. म्हणजे काम करणाऱ्या लोकांसाठी पावभाजी पोटभर आणि ताकद देणारी ठरते. सिमला मिरची, कॅप्सिकम. सिमला मिरची घातल्याशिवाय पावभाजी पूर्णच होत नाही. ती पावभाजीला देते हलकी गोडसर चव. एक छान असा ॲरोमा ह्या सिमला मिरचीत असतो. व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जेणे आपली इम्युनिटी ग्रो व्हायला खूप मदत होते. फुलकोबी घातल्यामुळे आपल्या पावभाजीला एक छान असं टेक्चर येतं, टेस्ट येते आणि एक थोडे वेगळा डेप्थ येतो. या फुलकोबीमध्ये फायबर, व्हिटॅमिन के आणि डायजेस्टिव्हचे भरपूर असे फायदे आहेत. म्हणजे पावभाजी आपल्याला जड न वाटता पचायला अगदी ही सोपी जाते. आणि सध्या ग्रीन पीसचा म्हणजे हिरव्या वाटाण्यांचा सध्या सीझन चालू आहे, तर तो आपल्याला एक पावभाजीला देतो एक हलकी गोडसर अशी चव. या रंगात फ्रेशनेस वाटाण्यांमध्ये असतो आणि प्रोटीन भरपूर असतं, फायबर भरपूर असतं, जो पोट भरल्याची आपल्याला एक भावना देतो आणि वारंवार भूक लागणंसुद्धा कमी करतं. त्यानंतर मी इथं वापरलं होतं बीटरूट. आता सिक्रेट भाजीमध्ये हेच आहे की इथं बीट घातल्यामुळे आपल्या या पावभाजीला नैसर्गिक लालसर असा रंग आलेला आहे. चमकदार असा छान असा रंग यायला सुरुवात होते आणि म्हणून खूप वेळा बाहेरची पावभाजी खूप लाल लाल दिसते, पण आपण घरी कसलाही कृत्रिम रंग न घालता फक्त बीटचा इथे वापर केला तर छान अशी आपली ही भाजी हेल्दी रेसिपी ही एक बनून जाते. तुम्ही कधी विचार केला का हो की इतकी साधी दिसणारी ही पावभाजी आपल्या आयुष्यात इतकी खास का वाटते? खरं तर या पावभाजीची सुरुवात मुंबईच्या रस्त्यावर झालेली आहे आणि ही गोष्ट आहे त्या काळातली, जेव्हा मुंबईत गिरण्या चालू होत्या. त्यावेळी कामगार दिवस रात्र मेहनत करत होते. त्यांच्याकडे वेळ नव्हता, पण भूक मात्र खूप होती. मग रस्त्यावरच्या एक छोट्याशा ठेल्यावर उरलेल्या भाज्या एका व्यक्तीने सगळ्या एकत्र केल्या. त्यात बटाटो, टोमॅटो, कांदा, मटार आणि काही उरलेल्या भाज्या त्यामध्ये टाकल्या. थोडंसं पाणी, तिखट, मीठ
आणि भरपूर असं त्यातून प्रेम त्यामध्ये ओतलं आणि जन्म झाला पावभाजीचा. मग पावभाजी फक्त खाणं नाही तर एक भावना आहे. आणि पावभाजी म्हणजे फक्त प्लेटमधलं खाणं नाही, तर लहानपणी आईसोबत खाल्लेली पावभाजी किंवा पगार मिळाल्यावर खाल्लेली आपली पहिली पार्टी किंवा पावसात गरमागरम पावभाजी खाल्लेली ती आठवण किंवा मित्रमैत्रिणींसोबत हसत खेळत खाल्लेली प्लेट. प्रत्येकाच्या आयुष्यात पावभाजीची एक आठवण असते. घरी बनवलेली पावभाजी आईची एक मॅजिक रेसिपी असते आणि रस्त्यावरची पावभाजी तर त्याहून अगदी वेगळीच लागते. पण घरी बनवलेली पावभाजी ती आईच्या हातची एक वेगळीच चव असते. भाजी शिजताना जो येणारा सुगंध असतो ना, तो लोण्यात भिजलेला पाव आणि वरून बटरचा छोटासा तुकडा, वाह! आणि साईडला कांदा, लिंबू, त्या एका घासात आपला सगळा थकवा निघून जातो. तर आता ही पावभाजी म्हणजे फक्त बटरच आहे का? तर हो, स्ट्रीट स्टाईल पावभाजीमध्ये लोणी असतं, पण घरच्या घरी बनवताना आपण लोणी कमी आणि तेल अगदी अनलिमिटेड ठेवलं जातं. तर इथं मी तेलाचा वापर न करता, बटरचा वापर न करता इथं मी तूप वापरलेलं आहे. तर त्याच्यामुळं ही आपली पावभाजी हेल्दी होते आणि पचायलाही अगदी हलकी जाते. पाव खाणं योग्य आहे का, हे असं खूप जणांना प्रश्न पडतो. पण हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पाव म्हणजे मैदा. दररोज जास्त पाव खाणं चांगलं नाही. पण हो, आठवड्यातून एकदा 1 किंवा 2 किंवा 4-5 पाव खाल्ले तर काही हरकत नाही. भरपूर भाज्यांसोबत हे पाव खाल्ले तर अजून काहीच प्रॉब्लेम नाही. अजून हेल्दी करायचं असेल तर तुम्ही मल्टीग्रेन पावसुद्धा घेऊ शकता किंवा ब्राऊन ब्रेड, घरचा तवा, पाव, हे सगळे पर्याय तुम्ही इथे वापरू शकता. मग ह्या पावभाजीतून आपल्या बॉडीला काय मिळतं, तुम्ही सांगू शकता का? तर या पावभाजीतून आपल्या बॉडीला मिळतं एनर्जी, फायबर, व्हिटॅमिन्स आणि पोटभरपणा, चव आणि समाधान. म्हणजे ही पावभाजी फक्त जिभेची नाही, तर आपल्या शरीराचीही काळजी घेणारी आहे. आणि शेवटचं महत्त्वाचं, पावभाजी म्हणजे वाईट नाही, तर ती कशी बनवली जाते आणि किती प्रमाणात खाल्ली जाते यावर हे सगळं काही अवलंबून आहे. भरपूर भाज्या आणि अगदी कमी तेल, योग्य प्रमाणात आणि घरची पद्धत, यामुळेच आपली पावभाजी ही हेल्दी बनते. जर तुम्हाला अशा चवदार आणि माहितीपूर्ण अशा रेसिपी आवडत असतील ना, तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पावभाजीमध्ये अजून कोणकोणत्या भाज्या घालता. तर ही माझी वुमन्स वर्ल्ड 2 स्पेशल अशी ही पावभाजी मी तुमच्यासाठी बनवली आहे. खास घरगुती, हेल्दी आणि चविष्ट पावभाजी. जास्त बटर नाही, रंग नाही, पण भरपूर चव आणि प्रेम. ही पावभाजी तुमच्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी सुद्धा ही नक्की बनवा. आणि कधी वेळ मिळाला तर नक्की गरमागरम पावभाजीची प्लेट घ्या आणि खायला सुरुवात करा. आणि हो, खाताना मात्र माझ्या रेसिपीची आठवण मात्र नक्की काढा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब करा
आणि त्या जुन्या दिवसांची जर ही गोष्ट तुमच्या मनाला आवडली असेल ना, तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमची पावभाजीची आठवण कोणती आहे. आणि अशाच स्टोरी रेसिपीसाठी वुमन्स वर्ल्ड टू चॅनलसाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हो, पण सांगा स्ट्रीट स्टाईलनी ही पावभाजी तुम्हाला आवडते